गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझं नाव आहे विनायक. आज आहे संडे आणि मी चाललो आहे पवना लेकला. वाजलेत सकाळचे 7:15. आज आहे माझी सुट्टी कामावरनं, त्याच्यामुळे मी चाललो आहे पवना लेकला. यूट्यूब चॅनल बंद होतं माझं, ते चालू करतो आहे मी. रिझन असं आहे की भरपूर जणांचे कमेंट्स होते की नको बंद करू चॅनल, चांगला करतोय, बेस्ट करतोय. 1 महिना विचार करून परत एकदा चॅनल चालू केलं आहे. मॉर्निंगला कसं हवा थंड आहे त्यामुळे काही वाटत नाही. जसं 10 आणि 11 वाजतील ना तशी हवा अशी गरम लागायला सुरुवात होईल. त्याने काय होईल, त्रास होतो. त्याच्यामुळे लवकर निघालो आणि लवकर घरी येणार आहे. इथून आहे 37 किलोमीटर पिंपरी चिंचवडपासनं पवना लेक. हा माझा घरी जायचा रोड आहे मुंबईला. असं वाटतं घरी चाललो आहे मी, पण घरी नाही चाललो आहे. मला रिटर्न परत यायचं आहे, कारण उद्या मला परत कामाला जायचं आहे. खूप महिन्याने निघालो आहे असं बाईक राईडला, त्याच्यामुळे सेट व्हायला थोडासा टाईम लागतो लाँग रूटला. कारण लाँग रूटला मी बाईक चालवतच नाही, सगळं लोकललाच चालवते. की महिने झाले मला आठवत पण नाही मी लास्ट टाईम या रोडवरनं किती तारखेला गेलेलो. ग्लव्स माझे नवीन आहेत, थोडं यूज थ्रू व्हायला टाईम लागेल. असे पकडून ठेवले आहे असं आतमध्ये, असं हाताला असं वाटतं आहे. टाईट आहेत खूप. संडेला खूप जण बाईक राईड करतात, तसं मी पण चाललो आहे. इकडं पेट्रोल पंप आहे, लक्षात राहू दे. म्हणजे इथपर्यंत गाडी आपली आली तरी पण टाकी फुल करता येते. काल बाईकमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी मी किती फिरून गेलो. हवे ती एवढी मोठी लाईनचाच वैताग आला मला त्या. या महिन्यामध्ये मी खूप सारे टार्गेट्स ठेवलेत, पूर्ण करायचे तसे. आता मी शेड्यूलसुद्धा बनवलं आहे, तसं टार्गेट्स पूर्ण करीन ते. रिझन असं आहे की बाईक रायडिंग पहिल्यासारखी होत नाही आहे, आणि जी आपली आवड आहे ती सोडता नाही येते. जिम झाली, बाईक रायडिंग झाली, यासाठी मला टाईम द्यावाच लागतो. जर मी टाईम दिला नाही ना तर असं बोरिंग असं वाटतं ना की काय असे दिवस चाललेत, एक वैताग येतो. त्याच्यामुळे आज मी टाईम काढला आहे आणि बाईक राईडला जाऊच म्हटलं. आज सोमटणे फाट्यावरनं लेफ्ट मारायचं आहे. आता हा रोडने मी कधी गेलो नाही, आज फर्स्ट टाईम जाईन. मुंबईचा बोर्ड जरी दिसला तरी आपल्याला मुंबईला जायचं नाही. आज आपली सवारी पवना लेक तिथपर्यंतच आहे. लेकवर थोड्या वेळ बसूया, चिल करूया. आता हा टर्न आहे का, नाही सरळच जायचं आहे. कुठली बाईक होती अशी जबरदस्त. सोमटणे 4 किलोमीटर. वा. वडगाव, लोणावळा, मुंबई 133. जायला त्या साईडला सुद्धा रोड आहे फिरण्यासाठी, पण आपल्याला ही साईडच जास्त आवडते. या साईडला सर्वात जास्त जायला लागलो आहे मी. त्या साईडला जास्त फिरत नाही. पुणे साईड गेलो आणि त्याच्या पुढे गेलो. पूर्ण रस्ता ब्लॉक करून ठेवला. कसं जाणार मी? ऊन आल्या लागला रे. तळेगाव, कामशेत. आहे सोमटणेचा टोल नाका. दगड असा लावला ना की ना गॅप मारून जाणं म्हणजे विचित्रच काम आहे. एकदम छोटा रस्ता दिला आहे बाईकवाल्यांना. आज नाश्ता वगैरे सगळं जेवण बिवण सगळं बाहेरच आज आपलं. तर बाईक रायडिंगला आज आपण. आज काय कंप्लेंट्सच नाही की कुठे खायचं. मेस वगैरे, अरे जेवणाचे खूप हाल होत चालले आहेत ऑलरेडी.
जेवण व्यवस्थित नाही, डाएट नाही, त्याच्यामुळे फिटनेसची वाट लागले. लेफ्ट आहे का काय? थांबूया, मॅप बघूया बाई. आता मार्ग द्रुतगती मार्ग तिकडे जातो. सेलिब्रिटीसारखं बघत का गेलं मला? मी तर असा गेलो ना तर लई फिरू नये. किती किलोमीटर पडतो हा रस्ता? नक्की बाईकवाल्यांसाठी आहे का? एक काम करूया, 1 किलोमीटर फक्त वाढत आहे ना, जाऊ दे, आपण इकडनंच जाऊ. कसं होतं, रस्ता चुकलो, कुठे गेलो तर रिटर्न मला याच रस्त्याला यावं लागेल. चॅनल बंद झाला आणि चॅनल परत चालू केलं, याच्यावर मी काही कमेंट्री करणारच नाही यावेळी. मला एवढंच बोलेन की ते आवड आहे ना, मला सोडता नाही येते, नाही सोडता येत. जे आपल्याला आवडतं ते केलंच पाहिजे, हे मी यातनं शिकलो 1 महिन्यात. भले त्याला टाईम मिळत नसला तरी टाईम काढून आपली आवड पूर्ण केलीच पाहिजे. बेनिंग राहत नाही मग. आपण काय डेली कामाला जायचं आणि रिटर्न घरी यायचं, झोपायचं, परत कामाला जायचं, याला काय अर्थ आहे? 2 लेक, एक शिरोटा लेक आहे आणि पवना लेक आहे. त्याच्यामध्ये शिरोटा लेकला जाण्यासाठी ऑफ रोडचा रस्ता आहे आणि आपली बाईक आहे जी ऑफ रोड नाही आहे. ही आहे स्पोर्ट्स बाईक बोलतात, टुरर प्लस स्पोर्ट्स बाईक. माझी कॅटेगरी ऑफ रोड बाईकमध्ये येत नाही, त्याच्यामुळे तो रस्ता लय खराब आहे. आणि हिला घेऊन जाणं आणि हिचं टायर पंक्चर होणं किंवा काय होणं किंवा गाडीला काय दगड लागणं हे मला बघवत नाही. मला रिटर्नसुद्धा घरी यायचं आहे. त्याच्यामुळे तो शिरोटा लेकचा रस्ता आहे तो मला काही पटत नाही आहे. आपल्याला बाईक अपग्रेड करावं लागेल, त्यानंतर आपल्याला ऑफ रोड पण आणि प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, असं केलं पाहिजे. बाईकचा पण टाईम आला अपग्रेड करण्याचा. किती बाईक रिटर्न्स देणार तिचे, आणि धोका तर देत नाही आहे. रिपेअर करतोय चालवतोय, रिपेअर करतोय चालवतोय. पॉईंट हा आहे की बाईक मला बेस्ट लागली लॉंग रूटला, काही त्रास देत नाही, ब्रेकिंगसुद्धा मस्त आहे. हे आर्मी बेस कॅम्प आहेत आजूबाजूला. आतमध्ये बी जाऊन आलो आहे. लोणावळा 28, मुंबई 128. मुंबई क्रॉस करून यायची का, टच मारून येते का मुंबईला? खाली 40चा सिग्नल लिहिला आहे भाई, आपण जास्त स्पीड क्रॉस करू शकत नाही. त्याची गाडी आहे भाई, किती CC रे, एक्झॅक्ट विसरलो मी या गाडीची CC. ताकद आहे त्या गाडीला. कॉन्फिडन्स लेवल जेव्हा येतो, जेव्हा आपण प्रॉपर किट घालतो, तेव्हा गाडी पळवायला काय वाटत नाही. आणि एवढी पण रश नाही रायडिंग केली पाहिजे तशी तो करतोय. स्पीड कॅमेरा का काय कळत नाही. नेक्स्टच्या तिथं 40ची स्पीड लिहिलेली आणि आपण होतो कितीला, 50ला. भाई ज्याला कोणाला माहीत असेल लोणावळा रोडला जाताना हे कॅमेरेज लावलेत, हे स्पीड कॅमेरा आहेत का नॉर्मल कॅमेरेज आहेत भाई, त्यांनी खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे भाई इथे गाडी स्लो करण्यासाठी हेल्प होईल. नाही तर भाई असे 1000, 500चे चालन पडत राहतील भाई स्पीडचे. काय यार करतो. त्याच्या बाजूने असं ओव्हरटेक मारण्यात त्याने गाडी अशी जवळ आणली, काहीच बोलायचं नाही भाई. 21 किलोमीटर, वा, किलोमीटर वाढले. एकही रायडर असा लॉंग रूटचा दिसला नाही मला की त्याने व्यवस्थित गिअर्स घातले नाहीत. सगळे एकदम प्रॉपर गिअर्स, हेल्मेट, रायडिंग जॅकेट, ग्लव्स वगैरे प्रॉपर आहेत. हे सगळे लंबी रेसवाले आहेत. आपण इकडच्या इथंच चाललो आहे. 37 किलोमीटर, काहीच नाही 40. ॲक्च्युली बाईक रायडिंग माझी अशी सुटले तर हे छुटका मुटका राईड पहिले करून घेतो. हर संडेला बाईक रायडिंग फिक्स करतो एक लोकेशनवर. घरी बसून तरी काय करतोय, तर आपण जात जाऊ कुठेतरी. गाडीचे ब्रेक नाही थोडेसे डिले झालेत, मला असा डाऊट येतो आहे, कारण व्यवस्थित लागत नाही आहेत का. माझ्या ग्लव्सचा ते असर आहे की एवढे टाईट बसलेत की मला ते ब्रेकिंग करताना त्रास होते. ग्लव्स पण एक रिझन असतं, ब्रेकिंगसाठी त्रास होतो त्याच्यामुळे.
भाई कोण कुठून घुसल काय सांगता नाही, तर आपली स्पीड जास्त आहे, त्याच्यामुळे जेवढी सेफ्टी बाळगता येईल तेवढी बाळगायची, हॉर्न वगैरे वाजून. हा डोंगर आहे ना, रेनी सीझनमध्ये कसला कडक दिसतो जेव्हा या रस्त्याने आपण जातो. इकडे आहे ना असे कुत्रे आहेत, मध्ये मध्ये येतात, त्याच्यामुळे ही गाडी आहे नाही आपली, ही अशी राईटला ठेवायची, राईटला म्हणजे चान्स मिळतो कुत्र्यामध्ये आला की इकडून तिकडून जाण्यासाठी. नाही तर या गाडीचं काय टेन्शन नाही, याने उडवला तरी पण कुत्रा भाई लांब उडेल, पण मी नाही उडू शकणार. असे टेस्टिंग केले मी एकदा चुकून माझ्याकडनं एक माणूस उडालेला, अचानक मध्ये आला ट्रॅफिकमधनं आणि मी कोपऱ्यानेच चाललेलो, पर्याय नव्हता, मी त्याला फक्त पुश केला आणि तो पुढे जाऊन त्या गाडीला जाऊन आदळला. गलती त्याचा होता, गलती माझा नव्हता. माझ्या रोडला राईट होतो, कसं पण मध्ये यायचं क्रॉसिंग करताना ट्रॅफिकमधनं. भाई हा माझा फेवरेट रोड आहे पळवायला गाडी. व्ह्यू बघ कसला भारी वाटतंय. युटर्न सांगतोय काय, पुढे आलो मी. हे असंच होतं माझ्यासोबत. ते पुढे आलो रे मी. कुठे? हो हो, एवढ्या फास्ट पळतात. हा हो, नाही जे ब्रेक चांगले आहेत ना म्हणून काय वाटत नाही पळवायला. हो आज रविवार आहे ना, जास्त दिसतील तुम्हाला. मॅप आहे ना, मॅप इथेच दिसला पाहिजे यार, इझी पडतं. या असं वाकून बघायला कंटाळा येतो रे. फेवरेट रोड नाही भाई, फेवरेट रोड सारखंच नेलं भाऊ. पळव गाडी तू. अरे रस्त्यात चुकलो भाई. नाही, ब्रिज क्रॉस नाही करायचा, हा ब्रिजच्या इकडनं लेफ्ट मारायचा आहे. योवालाच राईट आहे वाघासारखा, आणि वाघ कुठे गेला? पुढे. कसं लक्षात ठेवायचं, हा ब्रिज मारला मी त्याच्यामुळे पुढे गेलो, पण आलो पण ना मी. इकडनं किती आहे? 16 किलोमीटर. पहिली बारी आहे भाई, गाडी साफ नाही माझी, ना चेन साफ आहे, ना चेनला मी लूप केलं आहे. तसाच बाईकला चावी लावली आणि निघालो आहे. गतिरोधक रात्रीचा कसा दिसेल गतिरोधक, जर या रस्त्याने कोण जात असेल तर. हा बघ, हा माझ्या अंगावर भुकायला आला आहे. त्याला बघत्याच क्षणी गाडी स्लो केली. कुत्रे लय डेंजर बाबा. माझा एक्सपिरियन्स खराब आहे त्या बाबतीत, त्याच्यामुळे मी बघितले की गाडी स्लो करून टाकतो लगेच. इथे घर घेतलं पाहिजे रे, भारी सिनरी इथे बघ ना, इथेच घर घेतलं पाहिजे. तामिनी घाटची आठवण आली आहे रस्ता बघून. एवढाच रस्ता आहे पळवायला गाडी, इकडनं गाडी येते तिकडनं जाते. ओव्हरटेक करताना खूप विचार करून ओव्हरटेक करायला लागतो. ही सगळे रायडर लोक भाई. वो हो, क्या रोड आहे. भरपूर जणांना विचारलं कोणी येतं का, कोणी येतं का. मला माहिती आहे कोणी येणार नाही. बेस्ट आहे की आपण सोलो रायडर आहे आणि सोलोच बेस्ट आहे. कोणाला विचारत बसायचं नाही की मी चाललो आहे, मी कुठे चाललो आहे, काय चाललो आहे. गाडीला चावी लावायची बाई, निघायचं. थोडा डेंजर रूट आहे रे. गेला बघितलं ना की मला कुठल्या रोडची आठवण आली माहिती आहे का आत्ता? गणेश खिंडीचा रोड, जुन्नरला जायचा. सरळ गेलं की आपण नगरला जातो आणि राईट मारलं की गणेश खिंड लागते. की गणेश खिंडीचा रोड पण सेम असाच आहे, टर्निंगवाला. त्याच्या गाडीतनं एवढा दूर येतो सगळं माझ्या
तोंडामध्ये चाललं आहे. ऑलरेडी आम्ही फायर फायटर लोक धूर खातोच. बाहेर पण धूर खायला लागलो तर कसं चालेल. मोठं झाल्यावर कळलं की एज्युकेशन काय आहे. एज्युकेशन मीन्स एक तो पेपर आहे, त्याने आपल्याला एक नोकरी मिळते. पण रिअल लाईफमध्ये आपलं बिहेवियर मॅटर करतं. स्वभाव, आपण लोकांशी कसे वागतो हे मॅटर करतं. ॲटिट्यूड, इगो हे सगळं साईडला ठेवलं तर माणूस सुंदर आहे असं आहे. जर इगो आला मध्ये, ॲटिट्यूड आला तर लोक इज्जत देत नाहीत आणि बघतही नाही. मला तर इगो आणि ॲटिट्यूडवाले 1% आवडत नाही. मी त्यांच्याकडे बघत पण नाही. गतिरोधक दिसला नाही, हा वाला दिसलाय पण टाईम मिळाला आहे ब्रेक मारायला, तरी मला माहिती आहे ओढणार गाडी. छोटे गतिरोधक आहे भाई, दिसत नाहीत. बघून घेतो. येताना मला खायला थांबायचं इथं कुठेतरी, किंवा जातानाच खायला थांबेन कुठेतरी, खाऊन जाईन. भूक लागली रे. ठीक आहे, आपली राईड इथे पर्यंत आहे व्यवस्थित आणि आपल्याला तर भूक लागली आहे, त्याच्यामुळे खाऊया कुठेतरी हॉटेल चांगलं बघून. आलो मी पण खायला, तर तिथेच शोधावं लागेल मला काहीतरी. नाहीतर पाण्याची बॉटल भेटली बस झालं भाई. येताना काहीतरी खाऊ, ॲटलिस्ट नाश्ता करायला तरी पाहिजे होता. मी काही दिसायलाच नाही आता मला इथे बाई. खाऊया काहीतरी. दिसली बाई मिसळ, जोगेश्वरी मिसळ, याची ब्रांच आहेत रे. इथे पंखा आहे बाबू, इथेच बसू. ऊन आता टोचायला लागले बाई. आत्तापासून सुरुवात झाली बाई ऊन टोचायला. मी कसा जाऊ इकडनं. दिली बाई जागा. बाई किती स्वच्छ पाणी आहे बघ ना बाई. ही वायझर जबरदस्त आहे, जरा पण हवा येत नाही आहे आतमध्ये आणि डोळ्याला त्रास पण होत नाही आहे. कोणतं मंदिर आहे. सुंदर कलरिंग केलं रे. गावच्या साईडला जर असं येतो ना आपण, तर मंदिर खूप सुंदर बनवलेत त्यांनी. हेच बघायला खूप भारी वाटतं. जा बाई जा, मला त्रास देऊ नको हॉर्न वाजून. विचारूया का मामा, खाली जायला रस्ता कुठून आहे. मागून आहे रस्ता, पुढून लय लांब आहे ना. हा वाला रस्ता आहे का वरना. चालेल, धन्यवाद मामा. बाई ही आहे पवना लेक. ही रस्ताच माहीत नाही मला. माहिती चुकणार आहे बी, तरी पण पोचलो भाऊ. केळी लांब आहे बाई, जवळच तर आहे माझ्या इकडनं. बाई रस्ता शोधा, नाही तर बाई घुसा कुठं तरी. खालीच जाणार आहे. खाली जायला रस्ता कुठून आहे. लेकपाशी. इथूनच आहे काय. पावती फाडायला लागते काय. खतरनाक आहे. इथं CBRचं खालचे बॅली उडून जाईल दगडाला लागून. तिथून बाई खाली आलो मी. आता हा पूर्ण ऑफ रोड पॅच आहे मला वर जाण्यासाठी.
हेल्मेट टाईट बांधूया, कारण भाई इथनं निघताना त्रास होईल. ऊन वाढलं भाई, ऊन आता कमी नाही होणार. त्याच्या आधी भाई लोणावळ्याचा तो रस्ता नाही, ह्याचा सोमाटणे फाटाचा रस्ता सोडला पाहिजे. ती जी ट्रायम्फ गाडी लागली ना, तो असा रस्ता इकडनं मला वरती जायचं आहे. आता ही जी ऑफ रोडिंग आहे ती खतरनाक आहे, आणि आपली ही जी बेली आहे ना, ही खाली घासण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे इथून गाडी मला व्यवस्थित काढावी लागेल. इथून आहे ना तो फोर्क ऑइल लिकेज झालं आहे, त्याचं काम गेल्या करायचं आहे. एक मेंटेनन्स वाढत चाललं आहे गाडीचं. गाडी गॅरेजमधनं आणतो, परत काहीतरी नवीन मेंटेनन्स निघतं. ओके, खाली काचा आहेत. ओके इथपर्यंत आलो आपण. एकदम आरामात निघाली. चलो फिर बाय पवना लेक. येतो परत रेनी सीझनमध्ये. आलो भाई ट्रॅकवर. हवा लागायला लागली भाऊ, बरं वाटायला लागलं आता. हे पवना गाव आहे, खूप सुंदर. रेनी सीझनमध्ये एवढं सुंदर होतं ना हे. आणि माझ्यापासून फक्त 37 किलोमीटर आहे. मी राहतो तिकडनं एक्झॅक्ट जवळ बसलेलो मी. भारी वाटलं बसून. आता भाई काम आहे एडिटिंगचं, तर घरी गेल्यावर एडिटिंग करीन. यूट्यूब चॅनल माझं परत चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता माझे नवीन ब्लॉग्स. आता मी डेली अपलोड तर नाही करणार, पण संडेला बाईक राईड करीन. चॅनल बंद राहून 1 महिना बघितलं, काही असं सुनं फील होतं. असं म्हणजे काहीच नाही आपल्याकडं असं फील होतं आहे. आपल्याकडं असून आपण करत नाही, म्हणजे आवडच आपण ती हे करून टाकलेली. आणि नाही, आपली आवड इम्पॉर्टंट आहे. झालं गेलं बाई, सगळं विसरून नवीन सुरुवात करूया. परत एकदा ही पवना लेकपासनं आपली सुरुवात झालेली आहे नवीन ब्लॉगची. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. हॉटेल सृष्टीला पाठवतो, थांब मी आज मेल करतो. पवना लेकच्या इथे सृष्टी तुझं हॉटेल आहे.